हॅलो, चला तर गणपती बाप्पाच्या आगमनाची, विराजमानाची कशी तयारी केली. पहिले जे पूजेसाठी जे भांडे लागतात, समई, तांब्या वगैरे हे सगळं मी स्वच्छ आधी धुवून घेतलं. ताट वगैरे जे काही आहे, हे बघा, हे अशा पद्धतीने मनी प्लांटचे पान आणि जाळीदार असं बांबूच्या काड्यांनी तयार केलेलं हे डेकोरेशन घेतलं मी. आणि कशा पद्धतीने डेकोरेट केलं आहे, फ्लॉवर पॉटमधील फुलं ते बघा. सुंदर असा हा वेल पण घेतला मी डेकोरेशनमध्ये ॲड करण्यासाठी. पिंक अशी फुलं होती त्याला. ही फ्लॉवर पॉटमधील सुंदर अशी व्हाईट कलरची फुलं पण घेतली. हे पिंक कलरचे फ्लॉवर्स पण घेतले मी डेकोरेशनसाठी. हा वेल जो आहे ना, पिंक कलरच्या फुलांचा अगदी जास्वंदीसारखा दिसतो, जो की बाप्पाला जास्वंदीचं फूल आवडतं. तशा पद्धतीनेच हा वेल दिसत आहे. लाईटशिवाय तर काही मज्जाच नाही आहे डेकोरेशनला, तर मी ह्या लाईट पण घेतल्या. बघा तुम्ही, छोट्या छोट्या लाईट बाप्पाच्या डेकोरेशनसाठी. हे कलरफुल असे छोट्या साईजचे बल्बची माळ पण मी ॲड केली, सुंदर अशी लाईट दिसण्यासाठी. हे बघा, असे छोटे छोटे बल्बची माळ मी डेकोरेशनमध्ये ॲड केली. हे बघा, हा मकराचा सेट कसा तयार झाला आहे बाप्पाच्या विराजमानासाठी, हे मला कमेंट करून नक्की सांगा. कसा वाटतोय हा सेट. आणि इथे मी बाप्पांसाठी घेतलेला हा पाटसुद्धा ठेवलेला आहे. चला, इथे मी तुम्हाला लाईट लावून दाखवते. मी केलेलं जे डेकोरेशन आहे ते कसं दिसत आहे. हे बघा, इथे मी लाईट लावल्या आहेत आणि कसं दिसतंय ते खूप खूप सुंदर दिसत आहे हे सगळं डेकोरेशन. आणि आता मी हे बाप्पाच्या येण्याच्या आदल्या दिवशी सगळं केलं होतं. आता तुम्हाला मी हे अंधारामध्ये लाईट लावून दाखवते की कशा पद्धतीने हे चमचम करते सगळं. बाप्पाच्या विराजमानाच्या ठिकाणी त्या पाटावर अंथरण्यासाठी हा कपडा घेतला आहे. चला तर, काही कारणास्तव मला बाप्पाच्या एंट्रीचा व्हिडिओ आणि ब्राह्मण काकांनी जी काही विधिवत स्थापना केली बाप्पांची, तो शूट नाही करता आला. चला तर, जे काही विराजमानाचा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवते. तर इथे बघा, रांगोळी, दिवे, अगरबत्ती, बाप्पांना आवडणारा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, मोदकाचा नैवेद्य, हे सगळं काही मी अर्पण केलं आहे. आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पाचं स्वागत झालं आहे. किती सुंदर दिसतीये बघा ही मूर्ती बाप्पांची, प्रसन्न वाटतं आहे. या ठिकाणी बाप्पांची विधिवत अशी स्थापना करण्यात आली आहे आणि मी बाप्पांच्या आवडीचा
गोडधोड पदार्थ म्हणजेच की मोदक 21 मोदकांचा नैवेद्य या ठिकाणी बाप्पांच्या चरणी अर्पण करून आता आम्ही आरतीला सुरुवात केली आहे. मी मुद्दामच मुलीला आरती घ्यायला सांगितली, का तर आतापासूनच मुलांना ह्या गोष्टींची सवय होऊन जाते. आरती करणे, मंत्र म्हणणे, श्लोक पठण करणे या सगळ्यांचा त्यांच्या आयुष्यावर पण प्रभाव पडत असतो. त्यामुळे मी मुलीला आरती घ्यायला सांगितली आणि अशा पद्धतीने बाप्पांची स्थापना करण्यात आली. व्हिडिओ जरासा ब्लर दिसत आहे लाईटचा फोकस असल्यामुळे. आणि घरातलं वातावरण देखील खूप प्रसन्न होऊन जातं अशा काही वेगवेगळ्या इव्हेंट्स झाल्या तर. चला तर नेहमीप्रमाणेच व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर फ्रेंड्स, बाय.